मेन खनिज किंवा मेन क्षार आपले झालेले आहेत. आता त्याच्या पुढचे आपण क्षार बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आ- आयोडीन येतंय. त्याच्यानंतर लोह येतंय, म्हणजे लोह म्हणजे आयर्न, आयोडीन. आणि तिसरं झिंक येतंय. आणि चौथं येतंय ते आपलं तांबे किंवा कॉपर येतंय. तर आता आपण काल बघितलं होतं ते, हे बघितलं होतं की सगळ्यात शेवटचं आपलं क्लोराईड बघितलं होतं. आणि सगळ्यात शेवट त्याच्यामध्ये काय अडचण आहे का कुणाला? त्याच्यामध्ये कुणाला काय अडचण नाही ना? नाही. नाही. तर आता आपण लोह बघणार आहे. हम्म लोह म्हणजे काय? तर आयर्न. तर हे जे काही लोह आहे, तर हे आपल्या जे काही आपण लोखंडाच्या कढईत भाज्या करतो, किंवा आपण काकवी, गुळ. गुळ कसं असतं की लोखंडाच्या कढईमध्ये गुळ बनवला जातो किंवा शिजवला जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये आपल्याला मग त्याच्यापासून आपल्या त्याच्यामधल्या लोखंडामधलं जे काही आयर्न आहे ते पण आपल्याला काय होतं, मिळतं. तर तसंच आपल्याला काय की बाबा आपल्या म्हणजे एचबी जे आपण बघतो, तर त्या एचबी मध्ये तयार व्हायला किंवा आयर्न ऍब्झॉर्ब व्हायला ह्या सगळ्याला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 12 ची काय लागते, आपल्याला मदत लागते. हा. त्याच्यानंतर हे जे काही आयर्न आहे, किंवा आपण म्हणतो आपण ते बाहेरून पण, म्हणजे तुम्हाला आठवत असेल लहानपणीचं की तुम्हाला रक्तवाढीचं औषधं दिली जातात किंवा रक्तवाढीची इंजेक्शन. प्रेग्नन्सी मध्ये पण ज्या बायकांचं रक्त कमी आहे त्यांना काय केलं जातं, ओरोफरेस किंवा ह्याचं पूर्वी इंजेक्शन द्यायचे. पण ते इंजेक्शननी काळे डाग पडतात कमरेमध्ये, म्हणून IV चालू झालं. मग आता IV मध्ये ओरोफोरेस आणि हे बकबारीचे प्रकार, किंवा व्हिटॅमिन B 12 मध्ये आपण एल्डरविट म्हणून वापरतो इंजेक्टेबल. ज्यांचं अगदी पेशबी कमी आहे त्यांच्यासाठी ह्याची काय होते, आपल्याला गरज किंवा त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर सगळ्यात प्रामुख्याने काय आहे की सगळ्यात हा महत्वाचा घटक आहे रक्तातील लाल पेशीमध्ये. हिमोग्लोबिन किंवा जे हिमोग्लोबिन आहे ते कशाने बनलेलं असतं, तर लोह आणि प्रथिने या दोन घटकांनी मिळून बनलेलं असतं. आणि प्रत्येक माणसामध्ये जो आरोग्यदायी आहे त्याच्यामध्ये 14 ते 15 मिलीग्रॅम इतकं हिमोग्लोबिन असतं. आणि त्या प्रत्येक ग्रॅम मध्ये 3 ते 3.5 मिलीग्रॅम इतकं लोह असतं. कळलं का? जर 14 ते 15 ग्रॅम जर तुमचं, बायकांचं शक्यतो 10 ते 12 किंवा 13 पर्यंत असतं. क्वचित बायकांचं 14 पर्यंत जातं. पण असू शकतं, म्हणजे पुरुषांचं तर 15च्या पुढंच असतं, म्हणजे 15, 16, 14. तर त्या प्रत्येक ग्रॅम, जर 1 ग्रॅम जर हिमोग्लोबिन घेतलं तर त्यात 3.5 मिलीग्रॅम इतकं लोह असतं. आणि सगळ्यात जास्त लोह, 60 ते 70% लोह हे आपल्याला हिमोग्लोबिन मध्ये, लोह यकृतामध्ये, प्लीहेमध्ये, हाडामध्ये आढळतं. पण सगळ्यात जास्त HP मध्येच असतं किंवा हिमोग्लोबिन मध्ये असतं, कारण ते लोह आणि प्रथिनाने हिमोग्लोबिन बनलेलं असतं. हम्म रक्ताला म्हणजे स्नायूमधील मायोग्लोबिन जे आहे, मायोग्लोबिन मध्ये आपले जे स्नायू आहेत त्याच्यामध्ये मायोग्लोबिन्स असतात. आणि त्याच्यामध्ये रक्तद्रव असतो आणि त्या पेशीतील एन्झाईम मध्ये लोह असते आणि त्या लोहामुळे सगळ्याला लाल असा रंग येतो. हम्म आता अन्नपदार्थातून आपल्या लोहाचं किती शोषण होतं? 2 ते 10% इतकं शोषण होतं. परंतु जर अन्नामध्ये खूपच अभाव आहे तर साधारणतः 50% पण लोह शोषलं जातं. प्रामुख्याने जठरामध्ये आणि लहान आतड्यामध्ये पहिल्यांदा लोह शोषलं जातं. लोह कमी असेल तर आपल्याला काय करावं लागतं, की साठवलेलं जे आहे यकृत किंवा प्लीहा यामधून वापरलं जातं. आणि त्याच्यात पण जर नसेल तर मात्र आपल्याला वरून आयर्न सप्लिमेंटरी किंवा इंजेक्टेबल्स किती प्रमाणात कमी आहेत त्याच्यानुसार आपल्याला घ्यावं लागतं. हम्म आता प्रामुख्याने जो काही बर्सिलिस म्हणून जो शास्त्रज्ञ होता, त्याने 1838 मध्ये सांगितलं की हिमोग्लोबिन मध्ये काय आहे, लोह आहे. आणि लोह काय करतं, प्राणवायू किंवा रक्तामध्ये जे प्राणवायू किंवा O2 आहे त्याची शोषण्याची क्षमता ह्या लोहामुळेच वाढते. हम्म आणि जर रक्तक्षय असेल तर लोह
दिलं तर ते आपोआपच लोहामुळे पण ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी किंवा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी हिमोग्लोबिनची वाढते. हा, आता ह्या लोह जे आपण आयर्न म्हणतो हे गरजेचं आहे आपल्याला कळलं, कारण त्या हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी त्याची गरज आहे हे एकच कळलं, किंवा हिमोग्लोबिन मध्ये ते असतं आपल्याला हे पण कळलं. पण प्रामुख्याने जर त्याचे जर उपयोग किंवा त्याचे फायदे जर बघायचे झाले तर वन बाय वन पाहू आपण. तर हिमोग्लोबिनची निर्मिती करणे हा पहिला आहे, कारण रक्तपेशीचा किंवा आरबीसीचा प्रमुख घटक काय आहे? असंख्य रक्तपेशींमध्ये काय असतं, त्यांचं आयुष्य 120 दिवसाचं असतं आणि ह्या 70 लाख रक्तपेशी साधारणतः दर सेकंदाला एका वेळी निकामी होतात. तर अशा जागी परत नवीन तयार करण्याचं काम कसं करतं? हेमोग्लोबिन मधील लोहामुळे किंवा आयर्नमुळे काय होतं? घडून येतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून काय बघितलं आपण? सेकंड पॉइंट काय आहे की मांसपेशींना क्रियाशील ठेवणे. आता आपले जे काही मांसपेशी आहेत त्याच्यामध्ये काय असतं? आयर्न मांसपेशीमध्ये मगाशीच सांगितलं तुम्हाला, स्नायूंमध्ये किंवा मांसपेशींमध्ये लोह कसं असतं? मायोग्लोबिनच्या स्वरूपात असते आणि मायोग्लोबिनच्या रूपातच ते स्नायूंमध्ये साठवलं जातं. तर ते मायोग्लोबिन मध्ये जेव्हा साठवलं जातं त्याच्यामुळे त्यांना लाल रंग येतो, हे पण आपण मगाशी पाहिलं. तर अशा वेळेस काय असतं की प्रामुख्याने ह्या ज्या मांसपेशीच्या क्रियांना, ज्या काही स्नायूंच्या हालचाली आहेत किंवा प्राणवायू संग्रहित केला जातो ह्यांच्यामुळे, लोहमुळे, आणि त्यामुळे मांसपेशींना ऑक्सिजनची मदत होते आणि त्यामुळे काय होतं? मांसपेशीमध्ये प्राणिद्वीभवन घडून मायोग्लोबिन काय होतं की सक्रिय होतं आणि मायोग्लोबिन सक्रिय झालं तर पेशींना ऑक्सिजन का पुरवठा काय होतो की मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि अशामुळे काय होतं की ह्या आयर्नमुळे काय होतं की आपोआपच आपलं स्नायूंचं हालचाली किंवा काम व्यवस्थितपणे व्हायला मदत होते. त्याच्यानंतर पुढचं आपण काय बघणार आहोत की विकरातील घटक. विकर म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं होतं की विकर म्हणजे एन्झाइम. मराठीमध्ये आपण त्याला जेवढे काही आपल्या शरीरामध्ये विकर विकर किंवा एन्झाइम्स आहेत त्यामध्ये सगळ्या एन्झाइम्स मध्ये लोह किंवा आयर्न असते. प्रामुख्याने प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचं प्राणित विभवन घडवून आणण्याला लोह काय करतं? मदत. प्राणित विभवन म्हणजे त्यांचं विघटन करतं आणि किंवा त्यांचं डायजेशन करतो. शरीरातील शक्ती मिळवण्यासाठी लोह आवश्यक असते. लोहामुळे काय होतं की रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपोआपच शरीराची वाढ होऊन थकवा कमी येतो आपल्याला. केव्हा? ऑक्सिजन पुरवठा जास्त मिळाल्यामुळे थकवा काही आपल्याला लवकर होत नाही, चिडचिडेपणा कमी होतो. नाहीतर लोह कमी असेल तर इरिटॅबिलिटी, चिडचिडेपणा, बुद्धी कमी राहणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी राहणे, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता लोहचं जे काही आहे त्या लोहाचे कार्य बघितले, तर त्याचा जर अभाव झाला तर साधारणतः काय अडचणी येतात? तर तुम्हाला मी सांगितलं की लोह काय करतं? ऑक्सिजनचं ऍब्झॉर्प्शन करतं. हिमोग्लोबिन मध्ये असतं 3.4 ग्रॅम एका ग्रॅममध्ये हिमोग्लोबिनच्या. तर त्याच्यामुळे ऑक्सिजन ऍब्झॉर्ब, प्रत्येक पेशींना अ, ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची गरज असते, प्रत्येक पेशीला. आणि जर तो ऑक्सिजन मिळाला नाही तर आपोआपच आपल्याला काय होणार की प्रक्रिया होणार नाहीत, एन्झाइम्स निर्मिती किंवा शरीरामधील पेशी सक्रिय होणार नाहीत आणि आपोआपच आपल्याला थकवा जाणवेल. लोहाचे शोषण अभाव कधी निर्माण होतो? तर लोहाचा पुरवठाच कमी आहे, समजा तुमच्या डाएट मध्येच आयर्न कमी आहे किंवा शोषण तुमच्या ऍब्झॉर्प्शन जे जठरातून आणि आतड्यातून होतं ते योग्य प्रकारे होत नाही, अशा वेळेस अभाव निर्माण होण्याची शक्यता असते. कधी कधी अपघात झालाय, ब्लड लॉस झालाय, शस्त्रक्रियेमध्ये ब्लड लॉस झालाय किंवा जखम झालीये आणि किंवा मूळव्याध किंवा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रक्तस्राव, किंवा बायकांच्या मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल की सिव्हिअर मेट्रोरेजिया किंवा म्हणजे ज्याच्यामध्ये खूप दिवस ब्लिडिंग होतंय, ब्लिडिंग थांबत नाही, अशा वेळेस काय होतं की रक्तक्षय होण्याचे चान्सेस असतात. कधी कधी प्रसूतीच्या वेळी, तर त्यावेळेस लोहाची कमतरता किंवा आयनची कमतरता जाणवते. तर प्रथिने, विटॅमिन सी, विटॅमिन B12, विटॅमिन B1, ड आणि ई यांची जरी कमतरता निर्माण झाली तरी रक्तकण तयार होत नाहीत.
त्यामुळं प्रत्येक रक्तकण निर्माण व्हायला प्रथिनांची गरज असते, व्हिटॅमिन सी ची गरज असते, व्हिटॅमिन B12 ची गरज असते, व्हिटॅमिन B9 म्हणजे फॉलिक ऍसिडची गरज असते, व्हिटॅमिन ड ची गरज असते आणि व्हिटॅमिन ई ची गरज असते. आता तुम्ही बघा आपण की आतड्यांचे काही आजार आहेत तुम्हाला, अतिसार किंवा जुलाब होत आहेत सारखे सारखे, पचन संस्था, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे किंवा मलेरिया टायफॉइड मध्ये सुद्धा तुम्हाला काय होतं की टायफॉइड तर साल्मोनेला टायफी इन्फेक्शन आतड्याचंच असतं. तर अशा वेळेस किंवा ट्युमर आहे, क्षकिरण आहेत किंवा कॅन्सर आहे आणि तुम्हाला रेडिओथेरपी चालू आहे, अशा वेळेस सुद्धा काय होतं की कधी कधी कमतरता निर्माण होऊ शकते. तर आता परिणाम काय होतात? अशक्तपणा येतो, थकवा येतो, श्वास घेण्यास त्रास होतो, दम लागतो, म्हणजे ब्रिथलेस होतात बरं का. बऱ्यापैकी सिव्हिअर अॅनिमिया आहे. तर अॅनिमियाचे पण प्रकार असतात. पर्निशियस अॅनिमिया, मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया. हा, तर अॅनिमियाचे पण बरेच प्रकार असतात. त्या प्रकारांची नावं काही गरज नाही आपल्याला आता फक्त. तर आता फक्त लक्षात ठेवा की अॅनिमिया झाला किंवा रक्तक्षय झाला तर प्रामुख्याने आपल्याला काय होतं की हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही योग्य प्रकारे, आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण झालं की ऑक्सिजनचं शोषण किंवा ऑक्सिजनचं म्हणजे जसं पोचवायला पाहिजे तसं ऑक्सिजन पोचत नाही, आणि त्यामुळं अशक्तपणा येतो, थकवा येतो, कधी कधी ब्रिथलेस होतात पेशंट, दम लागायला लागतो, छाती दुखायला लागतो, डोळ्यासमोर अंधारी किंवा चक्कर येते, हात पायावरती सूज येते, पेडलिडिमा येतो, घाम येतो, त्वचेचा रंग एकदम पॅलर, आपण म्हणतो म्हणजे बेडकासारखी त्वचा किंवा एकदम पेल. अॅनिमिक लोकांची त्वचा बघितली तुम्ही, तिला असा लालसरपणा नसतो, एकदम पेल त्वचा असते. म्हणतो का नाही की काय असा दिसायला लागलेस असा. नंतर अंग दुखतं, ताप येतो, डोके दुखणे, केस गळणे, स्मरण शक्ती कमकुवत होते, अस्वस्थता येते, बेचैनी येते, चिडचिडेपणा येतो. त्याच्यानंतर पचनक्रियात भूक मंदावते, मळमळणे, पोटात आग होणे, अशी गोष्टी दिसायला लागतात. स्त्रियांमध्ये मासिक स्त्राव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, हातापायांना मुंग्या आल्याची लक्षणे दिसून येतात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला बघितलं की जे जे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला की थकवा, निरुत्साहीपणा, चिडचिडेपणा, स्मरणशक्ती कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती होणे कमी होणे, दम लागणे, खोकला येणे, पायावर सूज येणे, या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला काय होतात त्याच्यामध्ये दिसून येतात. आता ह्याच्यावरती उपाय काय आहे की शक्यतो आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मग आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले साधारणतः येतात, तर आता आयर्न तुम्हाला ते लोखंडाच्या कढईत केलं तर तुम्हाला त्याच्यातून आयर्न, किंवा बीट मध्ये पण आयर्न जास्त प्रमाणात असतं. नंतर गाजर, पालक, बाजरी, नाचणी किंवा लोखंडाच्या कढईत भाज्या करणे, गुळ, नंतर काकवी, ह्या सगळ्यामध्ये खजूर, ह्या सगळ्यांमध्ये काय असतं की आयर्न बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये असतं. शक्यतो तुम्ही लोखंडाच्या कढईत भाज्या केल्या तर सगळ्यांचंच एचबी किंवा आयर्न वाढवायला काय होते मदत. पण आता हे आयर्न अन्नातून घेतलं तर हे ऍब्झॉर्ब पण व्हायला पाहिजे ना व्यवस्थित, तर त्याला व्हिटॅमिन सी मदत करतं. तर तुम्ही काय करायला पाहिजे, वरण भातामध्ये लिंबू पिळून खायला पाहिजे, किंवा लिंबाचा वापर तुमच्या आहारामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, लोह किंवा आयर्नचं ऍब्झॉर्प्शन होतं. त्याच्यानंतर B12 किंवा B12 चे पण इंजेक्शन, वेटकोपॉलचे इंजेक्शन घेतले पाहिजेत, किंवा त्याच्या गोळ्या येतात सबलिंग्वल, सायनोकोबाल्मिन किंवा मिथाइलकोबाल्मिन म्हणून, त्या घेतल्या पाहिजेत. अगदीच खूप कमी असेल तर तुम्हाला फेरस सल्फेटच्या गोळ्या मिळतात ज्या तोंडाने घेऊ शकतात, किंवा मुलांना सिरप मिळतात, ते सिरप तोंडाने घेऊ. आता त्याच्यापेक्षा पण कमी असेल तर इंजेक्टेबल देतो, आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपण ब्लडच चढवतो. खूप कमी असेल तर आपण ब्लड देतो. तर लोहाच्या शोषणाला मदत करणाऱ्या घटकामध्ये काय आलं की व्हिटॅमिन सी आलं, व्हिटॅमिन ड आणि प्रथिनांचा पण समावेश आहे. तर तुम्ही व्हिटॅमिन डी जे आहे ते गोळ्या घ्यायला पाहिजेत, किंवा त्याचे पदार्थ खायला पाहिजेत, किंवा D3 चे सॅचेट आठवड्यातून एकदा घेतलं पाहिजे. नंतर व्हिटॅमिन ई किंवा B12 पण घेतलं पाहिजे. आता कॅल्शियम आणि आयर्न जर तुम्ही एकत्र घेतलं तर काय होतं की ते दोघं एकमेकांना बाइंड करतात आणि संडासमध्ये पडून जातात. त्यामुळं कॅल्शियम आणि आयर्न दोन्ही एकत्र द्यायचं नाही. दिलं तर काय करायचं की
समजा आयर्न सकाळी संध्याकाळी घेतलं तर कॅल्शियमच्या वेळा कधी 2-3 तासांनी त्याच्यामध्ये डिफरन्स ठेवायचा. म्हणजे काय होतं की बाइंड होत नाही. समजा तुम्ही कॅल्शियम जास्त प्रमाणात घेत असाल तर लोहाचं शोषण होत नाही, लोह ऍब्झॉर्ब होत नाही आणि ते संडासमधनं पडून जातं. म्हणून शक्यतो औषधं घेताना पण कॅल्शियम आणि आयर्न एकत्र घेऊ नये. त्या दोघांच्या मध्ये 1 किंवा 2 तासाचा फरक ठेवावा. त्याच्यानंतर फॉस्फेट किंवा फायटेट हे लोहाच्या किंवा आयनच्या शोषणामध्ये काय करतात, अडथळा निर्माण करतात. आणि तृणधान्यामध्ये, तृणधान्य म्हणजे हे सगळे तुमचे नाचणी, बाजरी, गहू, मका, भात, फायटेट जास्त असतं यांच्या प्रमाणात. आणि तर पालेभाज्यामध्ये की लोह जास्त असतं. तर फायटेटमुळे काय होतं की लोहाचे जे अद्राव्य क्षार तयार होऊन शोषण होत नाही. आलं का लक्षात तुम्हाला? तुम्ही पालेभाज्या खाताना जर समजा तुम्ही खूप तृणधान्य किंवा हे खाल्ली, तर तृणधान्यांनी खूप वापरली तर काय होतं की त्या तृणधान्यामधलं जे फायटेट आहे ते लोहला ऍब्झॉर्ब करू देत नाही. पालेभाज्यामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये लोह असतं. पालेभाज्यातील ऑक्झॅलिक आम्लामुळे लोहाचे शोषण होण्यास पण अडथळा निर्माण होतो. पालेभाज्यामध्ये जे ऑक्झॅलिक ऍसिड आहे त्याच्यामुळे मध्ये पण आयनचं शोषण व्हायला, अब्सॉर्ब व्हायला अडचण येते. तर प्रामुख्याने मग अशा वेळेस काय करायचं की आपल्याला शक्यतो व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी, प्रथिन ह्यांचा व्यवस्थित वापर केला तर ते काय करतात, ऍब्सॉर्ब करायला मदत करतात आयनला. आता आयनचे साधारणतः कुठल्या कुठल्या पदार्थांना मी सांगितलं तुम्हाला की बाबा बदाम, चारोळी, गूळ, पालक, तीळ, कारळ, शेपू, पुदिन्याची पाने, राजगिऱ्याची पाने, मेथीची भाजी, तांदूळसाची लाल भाजी, त्याच्यानंतर फुलकोबीची पाने, गूळ, काकवी, हं लोखंडाच्या कढईत भाज्या करणे, त्या सगळ्यांमुळे आपल्याला काय म्हणतं, आयर्न मिळतं. आता ह्याची डेली रिक्वायरमेंट किती आहे? तर प्रौढ स्त्री असेल आपल्यासारखी तर तिला 21 मिलीग्रॅम इतकी डेली रिक्वायरमेंट असते. प्रौढ एक बायकांना जास्त का असते 21 मिलीग्रॅम? तर आपल्याला मंथली मेन्स्ट्रुअल सायकल येतं, महिन्याला 4 दिवस आपल्या अंगावरती ब्लिडिंग होत असतं, त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागतं. प्रौढ पुरुषांमध्ये 17 मिलीग्रॅम इज अ सफिशियंट डोस, पण बायकांच्या मध्ये 21 मिलीग्रॅम लागतं, ते फक्त मासिक स्रावामुळे होणाऱ्या रक्तक्षयामुळे. गरोदर स्त्रीला सगळ्यात जास्त, कारण बेबीची वाढ व्हायची असते, तिला 35 मिलीग्रॅम इतकं आयर्न लागतं. स्तनदा मातामध्ये 21 मिलीग्रॅम इतकं आयर्न लागतं. आणि साधारणतः 4 ते 6 वर्षाची जी मुलं आहेत त्याच्यामध्ये 13 मिलीग्रॅम, 7 ते 9 वर्षामध्ये 16 मिलीग्रॅम, आणि 10 ते 12 वर्षाच्या मुलींमध्ये पण मुलींमध्ये 21 मिलीग्रॅम, आणि 13 ते 15 वर्षाच्या मुलांमुलींमध्ये 32 मिलीग्रॅम इतकं आयर्न लागतं. म्हणजे जी ऍडोलसंट पिरियड मधली 16-17 वर्षाची किंवा 13 ते 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांना 32 मिलीग्रॅम एवढं लागतं, आणि तेवढंच गरोदर स्त्रीला 35 मिलीग्रॅम लागतं. स्तनदा माता, प्रौढ स्त्री आणि लहान 10 ते 12 वर्षाच्या सगळ्यांना 21 मिलीग्रॅम लागतं. आणि प्रौढ पुरुषांना 17 मिलीग्रॅम लागतं, आणि 7 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलांना 16 मिलीग्रॅम इतकं आयर्न लागतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पुढचं काय बघणार आहोत की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की लोहाने जे आजार होणार तो म्हणजे रक्तक्षय किंवा अॅनिमिया, असं आपण त्याला मराठीमध्ये पांडुरोग असं म्हणतो. आणि पांडुरोग होऊ शकतो, म्हणजे जे काही तुम्हाला आजार सांगतात त्याचं तर ह्याचा एक आजार म्हणजे पांडू किंवा अॅनिमिया. तर आता आयोडीन किंवा गलगंड प्रतिबंधक हे म्हणतात, आयोडीनला काय म्हणतात, गलगंड प्रतिबंधक असं म्हणतात. तुम्हाला परवाच सांगितलं होतं की आयोडीन मुळे काय होतं की जर डेफिशियन्सी असेल तर थायरॉइड ग्लॅन्डला सूज येते किंवा गलगंड रोग होतो. तर उत्तम आरोग्यासाठी आयोडीन खूप आवश्यक असते. म्हणजे मध्यपूर्व काळामध्ये आयोडीनचा शोध लागला. मग त्यात वैद्यांनाच ह्याचं श्रेय द्यावं लागेल, कारण काही भागामधील मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये काय असतं, आयोडीनचा अभाव असतो काही ठिकाणच्या. जपानमध्ये शक्यतो हा रोग आढळत नाही, कारण त्यांच्या आहारामध्ये
समुद्री वनस्पतींचा उपयोग केला जातो, ज्या समुद्रामध्ये उगवतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की समुद्र वनस्पतीमध्ये 1000 पटीने आयोडीन असते. तुम्हाला माहितीये, कारण मीठ पण समुद्रापासून तयार होतं आणि त्या समुद्रापासून नसतं तयार होतं, त्यामध्ये आयोडीन पण असतंच. त्यामुळे शक्यतो ते समुद्री भाज्या खातात. त्यामुळे जपानच्या लोकांमध्ये कुणामध्ये शक्यतो गलगंड रोग आढळत नाही. आणि प्रामुख्याने काय असतं की अं 1896 साली ई ई बौमन जो होता शास्त्रज्ञ, त्याला काय आढळलं की थायरॉइड मध्ये आयोडीन जास्त असल्याचं आढळून आलं. आणि त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की आयोडीनचा आणि गलगंड रोगाचा संबंध आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळं प्रामुख्याने काय आहे की मानवी जीवनामध्ये वाढ किंवा विकास होण्यासाठी अत्यंत महत्वाचं असं हे खनिज आहे. प्रामुख्याने 50 ग्रॅम इतकं आयोडीन प्रौढ शरीरामध्ये, म्हणजे प्रौढ पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या शरीरामध्ये आढळून येतं. त्यापैकी 5 ते 20 मिलीग्रॅम इतकं आयोडीन आपल्या कंठस्थ ग्रंथीमध्ये म्हणजे थायरॉइड ग्लँड मध्ये असतं सगळ्यात जास्त. बाकीचे आयोडीन कशामध्ये असतं? स्नायूमध्ये, त्वचेमध्ये, हाडामध्ये, यकृतामध्ये, पेशीमध्ये असते. आयोडीन हा एकमेव क्षार असा आहे तो कंठस्थ ग्रंथीमध्ये आढळतो. कंठस्थ ग्रंथीची क्रियाशीलता कशावर अवलंबून असते? आयोडीन वरती अवलंबून असते. आता आयोडीन कसं आहे तर फिक्कट काळ्या रंगाचं असतं. त्याचं गुणधर्म काय आहेत आयोडीनचे? तर ते फिक्कट काळ्या रंगाचं असतं. तापवल्यानंतर काय होतं? शुद्ध स्वरूपात ते काळसर रंगाचे होते. जर त्याला तापवलं खूप तर ते काळसर स्वरूप येतं त्याला. स्फटिकांना धातूसारखी थोडी चमक असते. आयोडीनचा विशिष्ट उग्र वास असतो. आयोडीन थोड्या प्रमाणात पाण्यामध्ये विरघळतं, पूर्ण प्रमाणामध्ये विरघळत नाही. त्याच्यानंतर बेन्झिन, क्लोरोफॉर्म यामध्ये मात्र ते पूर्ण विरघळतं आणि जांभळा असा द्रव्य तयार होतो. निसर्गामध्ये काय असतं की आयोडीन कशा कशामध्ये असतं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, बेरियम, चांदी, तांबे, शिसे यांच्याशी काय करतं? आयोडीन संयुग पावतं. दोघांच्याशी रिॲक्शन होऊन संयुग पावतं आणि त्यांचा एकत्र पदार्थ तयार होतो. आता आयोडीनचं कार्य काय आहे? कंठस्थ जी आपली थायरॉइड ग्रंथी आहे तर तिच्या क्रियाशीलतेसाठी आवश्यक आहे. नंतर शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य रीतीने होण्यासाठी पण आपल्याला थायरॉक्स आयोडीन वरती अवलंबून असतो. त्यामुळे नाहीतर अन्यथा आपला शारीरिक तर विकास खुंटतो, त्याच्याबरोबर मानसिक सुद्धा विकास खुंटतो. मानसिक सुद्धा तुमच्यामध्ये जे काही ग्रोथ प्रॉब्लेम किंवा ग्रोथ व्हायला पाहिजे ती होत नाही. कारण मानसिक ग्रोथ म्हणजे तुमची काय असते तर तुमची मोटार डेव्हलपमेंट, तुमची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, तुमची बिहेवियरल वागणं, तुमची मॅच्युरिटी, ही सगळी मानसिक वाढीमध्ये येतात. आणि ही जर मानसिक वाढ तुमची क्लिट नाही झाली तर आपोआपच मुलांच्या मध्ये मेंटली व्यवस्थित नसण्याची लक्षणे आपल्याला दिसून येतात. आता प्राणवायू घेण्याची क्षमता पेशींची किंवा चयापचयाची प्रक्रिया किंवा मेटाबॉलिझम हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असते तर आयोडीनवर अवलंबून असते. ऊर्जेचे उत्पादन करायचं, शरीराचं वजन व वाढीवर नियंत्रण ठेवायचं आणि थायरॉक्सिन जर कमी प्रमाणामध्ये निर्माण झाल्यास चयापचय गती वाढ होते व व्यक्ती रोड होतो. अशा वेळी काय करतो? थायरॉक्सिन योग्य प्रमाणात न स्त्रवल्यास चयापचय गती कमी होऊ शकते आणि व्यक्ती स्थूल होतो. कळलं का तुम्हाला? हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम मध्ये चयापचय, मेटाबॉलिझम सगळं कमी होतं आणि तुमचं काय होतं की आपोआपच शरीरामध्ये सूज यायला लागते किंवा सगळीकडे सूज यायला लागते. त्याच्या विरुद्ध हायपरथायरॉइडिझम मध्ये इतक्या फास्ट प्रमाणात मेटाबॉलिक प्रोसेस होते की आपोआपच पटकन ते जेवण पचतं आणि परत दुसऱ्या वेळेस भूक लागायला लागते माणसाला आणि ती व्यक्ती रोड किंवा अशक्त असते. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला ते दैनंदिन किती आवश्यक? एकदा रिपीट करा, कशामुळे ते? कशाचं रिपीट करू आयोडीन मॅम? मुळे. आयोडीन जास्त झाल्यामुळे आवाज येतोय?
हो, आवाज येतोय. हे बघा, आयोडीन जर शरीरामध्ये आयोडीन जास्त. आता ऊर्जेचं उत्पादन करणे आणि शरीराच्या वजन व वाढीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, तर आपली थायरॉइड ग्लॅंड करते. थायरॉइड मध्ये T3, T4 आणि TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो पिट्युटरी ग्लॅंड मधनं स्त्रवतो, तो ह्या थायरॉक्सिनला आणि थायरॉक्सिजिन या दोघांना स्त्रवायचं काम करतो. पण प्रामुख्याने ह्यामध्ये काय होतं, की जेव्हा योग्य प्रमाणात जर थायरॉक्सिन स्त्रवलं नाही, तर काय होतं, चयापचयाची किंवा मेटाबॉलिझमची गती कमी होते, आपण जाड होतो, आपल्या अंगावरती सूज यायला लागते, फॉगिंग व्हायला लागतं, आपले स्नायू लवकर थकतो आपण. ही सगळी कशाची लक्षणं झाली, हायपोथायरॉइडिझमची. आणि तेच थायरॉक्सिन जर जास्त प्रमाणात काम करायला लागलं, तर आपोआपच आपला वेट लॉस होतो, मेटाबॉलिझमचा रेट वाढतो, झोप येत नाही रात्री, लवकर थकवा येतो. ही सगळी कशाची लक्षणं आहेत, तर हायपर थायरॉइडिझमची लक्षणे आहेत. आता हे कळलं का तुम्हाला मॅडम? कळलं ना? हो मॅडम, कळलं. हम्म. आता तुमचं लक्षात घ्या की तुम्हाला डेली रिक्वायरमेंट किती आहे आयोडीनची. तर तुम्हाला माहिती आहे, तर टाटाचं मीठ येतं की आयोडीन युक्त मीठ म्हणून, शक्यतो आपण तेच वापरा असं म्हणतो. आयोडीन आपल्याला समुद्रातील मिठातून मिळतं. हम्म. आयोडीन हे फुफ्फुसातून आणि त्वचेतून पण शोषलं जाऊ शकतं. समजा कुजलेल्या समुद्रातील ज्या वनस्पती आहेत, त्याच्यामध्ये काय होतं की त्या पाण्यामध्ये आयोडीन सोडतात, आणि त्यामुळे समुद्राच्या आसपास जी लोक राहतात, त्यांच्या फुफ्फुसामध्ये, त्यांच्या समुद्रामध्ये ते, आता ते जवळ राहतात त्यामुळे ते समुद्राच्या बीच कडे हिंडायला जातात, पाण्यात खेळतात, तर त्यावेळेस काय होतं, फुफ्फुसाद्वारे किंवा त्वचेद्वारे पण शरीरामध्ये आयोडीन शोषलं जातं. तर आपली डेली रिक्वायरमेंट काय आहे, तर प्रौढ पुरुष आणि स्त्रियांमध्ये साधारणतः 150 मायक्रोग्रॅम, किती, तर खूप मायक्रोग्रॅम मध्ये, ग्रॅम मध्ये नाही किंवा मिलीग्रॅम मध्ये नाही, तर 150 मायक्रोग्रॅम इतकं कमी प्रमाणामध्ये आयोडीन लागतं. गरोदर स्त्रियांमध्ये 175 मायक्रोग्रॅम, 25 मायक्रोग्रॅमनी जरूरत वाढते. नंतर लॅक्टेशन मदर मध्ये त्याच्यापेक्षा पण जास्त, 200 मायक्रोग्रॅम. किशोरवयीन मुलं मुलीमध्ये परत कमी, 150 मायक्रोग्रॅम इतके होते. 7 ते 12 वर्षांच्या मुला मुलींमध्ये 120 मायक्रोग्रॅम, आणि 1 ते 7 वर्षाच्या मुलांपर्यंत साधारणतः 70 ते 90 मायक्रोग्रॅम इतकी आयोडीनची आवश्यकता असते. तर लक्षात आलं का, प्रौढ पुरुष स्त्रियांमध्ये 150 मायक्रोग्रॅम, गरोदर स्त्रियांमध्ये 175, दुग्ध सर्जन म्हणजे लॅक्टेटिंग माता ज्या आहेत त्यांच्यामध्ये 200 मायक्रोग्रॅम, किशोरवयीन मुली जे आहेत, 13 ते मुलं किंवा मुली 13 ते 19 वर्षापर्यंत, त्यांना सगळ्यांना 150 मायक्रोग्रॅम. नंतर 7 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 120 मायक्रोग्रॅम, आणि 1 ते 7 वर्षावरच्या मुला मुलींना 70 ते 90 मायक्रोग्रॅम इतकी काय होते, डेली रिक्वायरमेंट असते. तर आता हे आयोडीन मी तुम्हाला सांगितलं की मिठातून मिळतं, किंवा समुद्राच्या शेजारी राहत असाल तर तिथल्या पाण्यातून पण मिळतं. त्याच्यानंतर डोंगराळ भागामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय होतं की मासे जे खातात लोक, वनस्पती, माशांचे तेल, तर ह्या पिण्याचं पाणी ह्याच्यामध्ये पण आयोडीन बऱ्यापैकी प्रमाणामध्ये असतं. नंतर तर सफरचंद, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर, पाल्याच्या भाज्यातून पण आपल्याला आयोडीन मिळतं. नंतर पानकोबी म्हणजे आपला पत्ताकोबी किंवा फ्लावर यासारख्या भाज्यांमध्ये प्रमाण जास्त खाल्ल्यास आयोडीनचा अभाव निर्माण होतो. जर तुम्ही कोबी आणि फ्लावर खूप खात असाल तर आयोडीनचा अभाव निर्माण होतो, कारण या भाज्यातील काही घटक काय करतात, आयोडीनच्या आतड्यातील शोषणाला प्रतिबंध करतात. म्हणून जर तुम्ही फ्लावर किंवा कोबी जास्त प्रमाणात खात असाल तर आयोडीन ऍब्सॉर्ब होत नाही. आठवड्यातून एकदा फ्लावर आणि एकदा कोबी खायला काही हरकत नाही. समजा जर हे आयोडीन एवढ्या सगळ्याच्यात आहे तरी पण जर कमी पडलं, तर 4 कोटी, भारतामध्ये तर साधारणतः 4 कोटी बालकांना आयोडीनच्या अभावी
आजारी पडतात. मग त्यामुळे जन्मताच मतिमंद किंवा शारीरिकदृष्ट्या कमजोर असणे, मुकी असणे किंवा बहिरी असणे अशी मुले आढळतात आणि अशी दरवर्षी 30,000 मुले आयोडीनच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडतात. तर आयोडीनच्या अभावी गलगंड किंवा ग्वायटर नावाचा रोग होतो. ह्या आजारामध्ये काय होतं की आपल्या थायरॉइड ग्रंथीचा आकार काय होतो, कंठस्थ ग्रंथीचा आकार आणि वजनामध्ये आवाजावी वाढ होते आणि त्याच्यामुळे काय होतं, शरीराच्या अनेक क्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. निरोगी अवस्थेमध्ये जर कंठस्थ ग्रंथीचे वजन 25 ग्रॅम असेल, परंतु गॉयटर किंवा गलगंड आजारामध्ये मात्र ते 250 ते 500 ग्रॅम इतके असते. तर आता आयोडीनचा जर अभावी बालकामध्ये काय होतो, तर अजून क्रिटेनिझम नावाचा आजार होतो आणि ह्यात काय होतं की शरीरावरती सूज येते, मुलांचे शारीरिक आणि मानसिक विकास खंडतो, चेहरा भावहीन होतो, ओठ मात्र मोठे राहतात आणि त्वचा जाड होतात आणि खरखरीत येऊन सुरकुत्या होतात. हे सगळे काय की आयोडीनच्या अभावी क्रेटिनिझम नावाचा आजार होणे, शरीरावरती सूज येणे, शारीरिक व मानसिक विचार खुंटणे, चेहरा निस्तेज होणे, ओठ मोठे होणे, त्वचा जाड होणे आणि खरखरीत होऊन सुरकुत्या पडणे ही लक्षणे आपल्याला काय होतात, दिसायला लागतात. आता प्रौढ जर लोक आहेत तर त्यांच्यामध्ये जर आयोडीनचा अभाव झाला तर त्यांच्यामध्ये मॅक्झोइडिमा नावाचा रोग होतो. म्हणजे काय होतं, चेहऱ्यावरती सूज येते किंवा भावहीन दिसतो, चेहऱ्यावरती कुठलेच भाव दिसत नाही, केस कोरडे किंवा कडक होतात, त्याच्यानंतर हातपाय व चेहऱ्यांना सूज येते, आवाज जड होतो, झोप जास्त येते, आळशी व सुस्त होणे किंवा चयापचयाचे कार्य नियमित न होणे, हे असे गोष्टी घडून येतात. सतत दुःखी आणि असमाधानी अशी काय होतात की लोक राहतात आणि त्याच्या डोळे आणि मेंदूवरती काय होतो, जास्त प्रमाणामध्ये अभाव असतात तर प्रजनन क्षमता पण काय होते आपली कमी होते. त्याच्यानंतर प्रामुख्याने काय असं लक्षात येतं की थायरॉइड ज्यांचा विकार आहे अशा स्त्रियांना गर्भधारणा होत नाही लवकर किंवा गर्भधारणेच्या क्षणापासून थायरॉक्सिनची आवश्यकता असते. आणि जर स्त्रावामध्ये कमतरता निर्माण झाली तर मेंदूची वाढ, मेंदूच्या चेतापेशींचा विकास नीट होत नाही आणि शिशूला पण ग्वायटर हा आजार होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष देणे गरजेचे असते. तर हे काय बघितलं आपण, प्रामुख्याने आयोडीन बघितलं आणि लोह बघितलं. आता पुढचं मेटल बघायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय बघायचं की तांबे बघायचं, तांबे, कॉपर. हा, तर कॉपर मध्ये आपण काय बघणार आहोत, तर प्रामुख्याने काय होतं की तांबे कसं आहे की सर्व खनिजामध्ये खनिज पदार्थामध्ये आढळतं. आता तांबे धान्यामध्ये पण असतं, डाळींमध्ये, भाज्यांमध्ये, फळांमध्ये, प्राणीज पदार्थांमध्ये पण तांबे असतं. प्रामुख्याने मासे, विड्याची पाने, कठीण कवचाची फळे, त्यात काय असतं, तांबे जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने 100 ग्रॅम अन्नपदार्थामधलं तांब्याचं प्रमाण बघायचं आपल्याला. तर बाजरीमध्ये 1.06 मायक्रोग्रॅम, कमळदेव किंवा सुके कमळदेव जे आहे त्याच्यामध्ये 1.22, विड्याच्या पानामध्ये 2.32, अक्रोडमध्ये 1.67, काजूमध्ये 1.66, खोबऱ्यामध्ये 1 आणि माशांमध्ये 1.40 इतकं असतं. आता हे जे काही तांब आहे हे जास्त झालं तरी आजार होतात किंवा कमी झालं तरी आजार होतात. तर तांब्याचा अभाव असेल तर काय काय होतं, तर प्रामुख्याने अशक्तपणा येतो, वाढ खुंटते, अपचन किंवा श्वसनाचे विकार होतात, हाडांमध्ये विकृती येते आणि केसांचा रंग बदलतो. लक्षात आलं का, अशक्तपणा येतो, वाढ खुंटते, अपचन होते, श्वसनाचे विकार होतात, हाडांमध्ये विकृती येते
आणि केसांचा पण रंग बदलतो. आणि जर आधिक्य झालं तर ते विषारी ठरतं. आता तुम्ही लोक तांब्याच्या ह्याच्यामध्ये पाणी ठेवून भरता पिता, पण कंटिन्युअसली त्यातलं पाणी पिलं नाही पाहिजे, कारण कधी कधी आधिक्य होऊन टॉक्सिक गोष्टी होण्याची शक्यता असते. अशा वेळेस मध्ये 1-2-3 दिवसांनी ते तांब्याचं भांड ठेवून दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाणी प्यावं, स्टीलच्या भांड्यामध्ये. कारण एक दिवस तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला विश्रांती दिली पाहिजे. जर अधिक प्रमाणात झालं तर काय होतं की भांड्यात शिजवलेलं अन्न खाल्ल्यास पोट दुखते, उलट्या होतात आणि जुलाब होतात. अशा गोष्टी ठरू शकतात. आणि तांब हे खूप अति प्रमाणात घेतलं तरी विषारी आहे शेवटी. त्याच्यानंतर आपल्याला आता काय बघायचं तर झिंक बघायचं, झिंक. तर झिंकचं काम काय तर सगळ्या जखमा भरून येण्यासाठी आपल्याला काय करतं झिंक, मदत करतं. तर साधारणतः शरीरात कशात हे सगळे मायक्रोग्रॅम मध्ये असणारी द्रव्य बघितली आपण. आणि ह्याच्यामध्ये काय पाहिलं आपण की अतिशय अल्प प्रमाणात असतात शरीरामध्ये, परंतु शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी एकदम बेस्ट आहेत किंवा एकदम चांगली आहेत. तर साधारणतः बघा की जास्त हे क्षार आहे तो काय होतो की या क्षाराची कशी असते की आपल्या जन्माआधीपासूनच आपल्याला गरज असते. आता साधारणतः आपलं 70 किलोचा माणूस जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये 1.4 ते 2.3 इतकं काय ग्रॅम काय असतं, हे असतं जास्त किंवा झिंक असतं. नंतर दात आणि प्लिहा यामध्ये पण असतं. त्याच्यानंतर रक्ताच्या प्रत्येक 100 ml मध्ये पण हे सापडतं. प्रामुख्याने ह्याचं गुणधर्म काय आहे, कसं असतं हे तर साधारणतः हे झिंक त्याला जस्त असं म्हणतात. तर ते झिंक कसं असतं किंवा जस्त कसं असतं की फिक्कट निळसर रंगाचा धातू असतो. नंतर एकच मिनिट. हॅलो. तो कसा असतो जस्त किंवा झिंक जे असतं, तुम्ही विचार करा की तुम्हाला खूप वेळा लूज मोशन होतात तर तुम्हाला जिंकोनिया किंवा जिंको गट म्हणून किंवा मल्टीव्हिटॅमिन तुम्ही घेता, तर त्याच्यामध्ये पण ही खनिज असतात, झिंक असतं. तर हे झिंक खूप महत्वाचं असतं. हा कसा आहे धातूचं फिक्कट निळसर वर्णाचा धातू आहे. तो कशा असा असतो की इतर घटकांच्या मिश्रणाबरोबरच असतो, एकत्र एकटा नसतो कधी. नंतर त्यातल्या मॅंगेनीजमुळे झिंकाला काय असतो रंग येतो. आहारात कसं असतं 20 ते 30% झिंक आतड्यातून किंवा सगळ्या बऱ्याच गोष्टी लहान आतड्यातूनच शोषल्या जातात. आता ह्याचं कार्य काय, काय गरज आहे बाबा या झिंकची एवढं बघायचं आपल्याला की प्रामुख्याने काय करतं त्वचा आणि केसाच्या निरोगीपणासाठी किंवा आरोग्यासाठी आवश्यक आहे. जखमा लवकर भरून काढतं. नंतर पांढऱ्या रक्तपेढीचा घटक आहे. विकर म्हणजे सगळ्या एन्झाईमच्या सहभागात कार्यात सहभाग घेतं. इन्शुलिन जे आहे आपल्या पॅनक्रियाज मधून तयार होतं त्याच्या निर्मितीला मदत करतं. नंतर शरीराची वाढ, लैंगिक आपली परिपक्वता झिंकवरती अवलंबून असते. प्रसूती सुलभ रीतीने होण्यासाठी पण झिंकचा उपयोग होतो. त्याच्यानंतर प्रथिने आणि कर्बोदके आणि चयापचयातील पाचक रसकापैकी एक घटक आहे. ह्यांच्या चयापचयामध्ये जो पाचक रस वापरला जातो त्यातला हा झिंक पण एक घटक आहे. आता याची दैनंदिन आवश्यकता किती आहे, डेली रिक्वायरमेंट? तर प्रामुख्याने प्रौढ स्त्री आणि पुरुष जर आपण घेतले तर साधारणतः 10 ते 15 ग्रॅम इतकं आपल्याला काय लागतं, झिंक लागतं. प्रौढ स्त्री आणि पुरुषांना किती लागतं, 10 ते 15 मिलीग्रॅम. मायक्रोग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये चुकवू नका. तर इथं आता आपण मागच्या ह्याच्यामध्ये मायक्रोग्रॅम मध्ये सांगितले होते, आता इथे सगळे मिलीग्रॅम मध्ये सांगतेय. तर हे प्रौढ आणि स्त्री आणि पुरुषामध्ये झिंक किती असतं, जास्त प्रमाणात म्हणजे लागतं थोडं, 10 ते 15 मिलीग्रॅम.
स्तनदा स्त्रियांमध्ये 20 ते 25 मिलीग्रॅम, लहान शिशूमध्ये 3 मिलीग्रॅम आणि मुलांमध्ये 12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये 10 मिलीग्रॅम इतकं झिंक लागतं. तर आता हे जे झिंक आहे आपल्याला कळलं की बाबा दैनिक आवश्यकता किती आहे कळलं. प्रौढ स्त्री पुरुषांच्यात वेगळी, लहान मुलांच्यात वेगळी, तरुण मुलांच्यात वेगळी, अं? आणि स्तनदा माता आणि गरोदर मातेमध्ये वेगळी. तर साधारणतः प्रौढ स्त्री पुरुषांमध्ये 10 ते 15 मिलीग्रॅम, स्तनदा स्त्री किंवा गरोदर स्त्रियांमध्ये 20 ते 25 मिलीग्रॅम, शिशू जे आहेत अगदी लहान त्यांना 3 मिलीग्रॅम, आणि मुलं जे सगळी 3 वर्षापासूनची जी पुढची सगळी मुलं मुली आहेत ते 18 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंतची त्यांना 10 मिलीग्रॅम इतकं लागतं. आणि कशातून मिळतं आता झिंक? तर प्रामुख्याने शेंगदाणे, नंतर सगळ्या तेलबिया म्हणजे मग ते सनफ्लावर आलं, करडई आलं, अक्रोड आलं, बदाम आलं, नंतर तुम्ही ज्याच्या ज्याच्यातून तेल काढू शकता तेलबिया, त्या सगळ्या तेलबियांमध्ये काय असतं? झिंक असतं. तांदूळ, गहू यामध्ये जास्त भरपूर प्रमाणात असतं. फळे आणि भाज्यामध्ये कमी प्रमाणात असतं. आता लक्षात घ्या, खोबऱ्यामध्ये 5 मिलीग्रॅम इतकं, 100 मिलीग्रॅम खोबऱ्यामध्ये 5 मिलीग्रॅम इतकं झिंक असतं. बदामामध्ये 3.5, मोहरीमध्ये 4.8, शेंगदाण्यामध्ये 3.9, काजूमध्ये 5.9, अक्रोडमध्ये 2.3, ज्वारीमध्ये 1.6. आता तिळामध्ये पण तेवढंच असणार आहे, 4.8. त्याच्यानंतर उडीद, गहू, बाजरी, मसूर, सोयाबीन, हरभरा, आणि ह्याच्यामध्ये किती असतं? हरभऱ्यामध्ये पण जास्त आहे, 6.1 इतकं असतं. 100 ग्रॅम हरभऱ्यामध्ये 6.1 मिलीग्रॅम इतकं झिंक असतं. बाकी सोयाबीन ते उडीदामध्ये 3.4, 3.1 एवढंच असतं, 3च्या आसपास. हा, आणि कांदापातीमध्ये 2.2 मिलीग्रॅम इतकं झिंक असतं. आता जर समजा तुम्हाला त्याचा अभाव झाला, झिंक डेफिशियन्सी जर झाली, तर काय होतं? रक्तक्षय होतो. पहिला प्रॉब्लेम काय होतो की रक्त कमी होतो तुमच्या शरीरातलं, रक्तक्षय किंवा ॲनेमिया होतो. नंतर ॲपेटाईट लॉस होतो, भूक लागत नाही. नंतर आपली जी प्रजनन संस्थेचं सगळ्यात महत्वाचं काम झिंकमुळे परिपक्वता येणे जे असतं, ते एकदम मंद गतीने व्हायला लागतं, ते होत नाही व्यवस्थित. हाडांची आणि दातांची वाढ नीट होत नाही. नंतर शरीराची वाढ खुंटते. प्रथिने आणि कर्बोदकाचे चयापचय योग्य पद्धतीने होत नाही. आणि आपल्या जखमा ज्या आहेत त्या लवकर भरून येत नाहीत. हे काय झाले? अभावाचे परिणाम झाले. आता समजा आधिक्य झालं, खूप जास्त प्रमाणात तुम्ही झिंक वरून घेतलं किंवा जेवणातून घेताय, तर अशा वेळेस काय होतं? तर अशा वेळेस प्रामुख्याने काय होतं? तर जास्त प्रमाणात घेतलं तर यकृत आणि किडनीमध्ये काय होते? लोहाची कमतरता निर्माण होते. किंवा आधिक्यामुळे पण काय होतं की जे काही यकृत किंवा आपण किडनीमध्ये साठवून ठेवतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने कमतरता निर्माण होते. नंतर तांब्याचं किंवा कॉपरचं जे शोषण व्हायला पाहिजे त्याच्या शोषणामध्ये पण अडथळा काय करतं? निर्माण करतं. नंतर काय होतं की हिमोग्लोबिन पण तयार होत नाही किंवा पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू होण्याची शक्यता होते. हा, कधी कधी तोंडाला पाणी सुटणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला त्यासारख्या श्वसनाशी संबंधित आजार पण आपल्याला झिंकच्या आधिक्यामुळे दिसून येतात. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? कुठले कुठले धातू बघितले आपण? लोह बघितला, लोहवरती टिपा येण्याची शक्यता आहे, आयोडीन वरती जास्त आहे, आणि सगळ्यात नंतर झिंक वरती वाटते. बाकी कॉपर आणि हे मला वाटत नाही फारसं काही येईल म्हणून. लोह आणि आयोडीन वरती जास्त चांगलं करून घ्या. लोहच्या आणि आयोडीनच्या येण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं कॉपर. कॉपर पण काय फार यायची शक्यता नाही. मग बघितलं झिंक. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण साधारणतः झिंक नंतर आता आपण बघणार आहोत की मँगनीज. हा,
मॅंगेनीज जो धातू आहे, हा त्याचं बघणार आहोत. मॅंगेनीजला फार काही येईल असं वाटत नाही मॅंगेनीज, पण तरी पण थोडंफार प्रमाणात बघू की शरीरामध्ये किती मायक्रोग्रॅम असतं मॅंगेनीज. तर 10 ते 20 मायक्रोग्रॅम इतकं आढळतं. आणि सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणून एक एनर्जी युनिट असतं आणि त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतं. आता ह्याचं कार्य काय आहे? तर प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ ह्यांना जे डायजेस्टिव्ह एन्झाईम त्यांना मदत करतात पचनासाठी, तर त्यांना निर्माण करण्याचं किंवा त्यांना मदत करण्याचं काम कोण करतं? मॅंगेनीज करतं. नंतर तुमचे जे नर्वस सिस्टीम आहे, मज्जातंतू आहे, तर त्या मज्जातंतूचं किंवा मेंदूचं पोषणाला सहकार्य करायचं काम कोण करतं? मॅंगेनीज करतं. नंतर स्तनामध्ये जेव्हा आई गरोदरपणानंतर जेव्हा बाळ डिलिव्हर करते, तेव्हा तिला स्तनामध्ये दुध निर्मिती होण्यासाठी, दुग्ध ग्रंथींच्या कार्यासाठी मॅंगेनीजची जास्त प्रमाणामध्ये आवश्यकता असते. नंतर प्रजोत्पादन क्षमता वाढवण्यासाठी किंवा त्याचं कार्य योग्य रीतीने होण्यासाठी, हाडं आणि अस्थिच्या संरक्षणासाठी किंवा वाढीसाठी, नंतर संपूर्ण शरीरामध्ये हा काय आहे आपल्याला मॅंगेनीज आढळतो. म्हणजे तो सगळ्याच अवयवामध्ये थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये असतो, पण खूप कमी प्रमाणात किंवा मायक्रोग्रॅम मध्ये लागतो. परंतु प्रौढ पुरुष आणि स्त्रीमध्ये काय असते की मॅंगेनीजची आवश्यकता डेली काय असते? साधारणतः 3 मिलीग्रॅम एवढी असते. मग आणि कशा कशातून मिळतं आपल्याला हे? तर प्रामुख्याने विड्याची पाने, अक्रोड, काजू, बदाम, सुके खोबरे, शेंगदाणे, मोहरी, सोयाबीन, हरभरा डाळ, हरभरा, नाचणी, मूग डाळ, मूग, उडीद त्या सगळ्यामधून आपल्याला मिळतं. सगळ्यात जास्त कशात असतं? तर नाचणी आणि सुक्या खोबऱ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात 6.42 मिलीग्रॅम इतकं खोबऱ्यात आढळतं आणि त्याच्यानंतर नाचणीमध्ये 5.49 मिलीग्रॅम इतकं आपल्याला मॅंगेनीज आढळतं. समजा आता मॅंगेनीजचा अभाव झाला, म्हणजे कमी प्रमाणात झालं, तर काय शक्यतो होत नाही कारण सगळीकडे आढळत असल्यामुळं. परंतु जर झाली कमतरता तर शरीराची वाढ खुंटते, पचन बिघडते, हाडांमध्ये विकृती निर्माण होते आणि स्त्रियांमध्ये वांसपणा येतो आणि पुरुषांमध्ये नपुंसकता किंवा इन्फर्टिलिटी चे लक्षणं दिसून येतात. आणि जर आधिक्य झालं तर तर काय होतं? तर प्रामुख्याने जर खाणीत काम करणारी, जी मॅंगेनीजच्या खाणीत काम करणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये मात्र जास्त प्रमाणामध्ये मॅंगेनीज दिसू शकतं. असं शक्यतो आधिक्य होत नाही. त्याचा परिणाम मेंदूवर होते आणि मेंदूवर परिणाम होऊन आधिक्य जर झालं तर मेंदूला दुर्बलता येते, स्नायू पूर्णपणे चेतना, त्यातली चेतना निघून जाते, अचेतन होतात, हालचाल मंदावते, हातापायांना कंप सुटतो, चालताना बोलताना आपला तोल किंवा तोत्र बोलणं असं चालू होतं जर मॅंगेनीजची डेफिशियन्सी असेल तर. पण ते शक्यतो मॅंगेनीजच्या ज्या खाणीत काम करतात लोकांना त्यांना होतं, कारण त्यांच्यामध्येच बाकीच्या लोकांमध्ये शक्यतो आधिक्य आपल्याला आढळून येत नाही. हम्म. तर तांब्यामध्ये अजून एक राहिलं होतं आपलं मगाशी सांगताना, तांब्याच्या कार्यामध्ये तांबे काय करतं? हिमोग्लोबिनची निर्मिती करण्याला उपयोगी पडतं. तसंच लोहाचं फेरस लोहामध्ये, फेरस सल्फेटमध्ये, लोह जे आयर्न आहे त्याचं फेरस सल्फेटचं रूपांतर करायला मदत करतं. नंतर पदार्थांच्या चयापचयाला किंवा व्हिटॅमिन सीच्या प्राणित विभावनाला पण मदत करतं. आणि आपल्या शरीरामध्ये जे त्वचेला रंग येतो, आपण मेलॅनिन म्हणतो, हार्मोन असतो तो मेलॅनोसाइट, तर ते मेलॅनोसाइट पासून मेलॅनिन तयार होतं. मेलॅनोसाइट नावाच्या पेशी असतात, त्यांच्यापासून मेलॅनिन तयार होतं आणि त्या मेलॅनिनवर आपला रंग ठरतो. मेलॅनिन जेवढे जास्त प्रमाणात असतं तेवढे आपण काळ्या रंगाचे होतो. मेलॅनिन कमी असेल तर आपण गोरे गोरे होत जातो. जेवढं मेलॅनिन कमी तेवढा आपल्या त्वचेचा वर्ण गोरा होत जातो. ते व्हिटिलिगो किंवा कोडामध्ये काय होतं? तर ह्या मेलॅनोसाइट वरतीच काय होतं की प्रॉब्लेम येतो आणि मेलॅनोसाइट काम करत नाहीत आणि मग तुम्हाला
वेगळ्याच प्रकारचा पांढरेपणा येतो किंवा विटिलिगो म्हणतो आपण त्याला. त्याला गोरेपणा म्हणू शकत नाही आपण, पण मेलासोनोसाइट कामच करत नाही, त्यामुळे त्वचेचा रंग एकसंध न राहता विटिलिगो किंवा कोडेनिया हा प्रकार होतो. तर शरीरातील मेलॅनिन जे आहे, रंगद्रव्य जे आहे, ते तयार करण्यासाठी काय असतं, तांबे उपयुक्त असतं. आणि हाडं आणि मज्जासंस्था आपली जी आहे तिच्यासाठी पण तांब काय आहे, आवश्यक आहे. तर त्या ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कुणाला? तर आता आपण बऱ्यापैकी सगळे बघितले म्हणजे आपण मॅक्रोन्युट्रियंट्स मध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ बघितले. मायक्रोन्युट्रियंट्स मध्ये जीवनसत्व आणि खनिजे बघितली. त्याच्यानंतर इतर प्रकार अन्न घटकामध्ये पाणी आणि फायबर युक्त चौथा जो भाग आहे तो पण बघितला आपण. पाण्याचं महत्व, पाणी कशासाठी पाहिजे, पाण्या डिफिशियंट किंवा फायबर किंवा चोथ्याचे प्रकार, चोथ्याचं सगळं आपण पाहिलं. तर आता आपलं बऱ्यापैकी हे युनिट संपलं, पहिलं युनिट संपलं. आता सेकंड युनिट मध्ये आपल्याला माझा अंदाज की मिड डे प्लॅनिंग, की तुमचं डेली रिक्वायरमेंट किंवा ह्याचं प्लॅनिंग कसं करायचं किंवा त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे आपल्याला. आणि नंतर याच्यामध्ये पाककृती आहे तिसऱ्या याच्यामध्ये थोड्याशा, त्या पाककृती. तर ते पाककृती काय मी तुम्हाला नुसतं थोड्या सांगेन किंवा डायरेक्ट नोट्स पाठवल्या तरी तुम्हाला करता येतील किंवा सांगता येतील. पण तरी पण एखादा तास आपण घेऊ शकतो, काय अडचण नाही. तुम्हाला कसं जमतं तसं बघून आपण ठरवू. तर साधारणतः एक पुढच्या 2-3 3-4 लेक्चर मध्ये संपून जाईल. तर त्यात मी तुम्हाला उद्या हे राहिलेल्या विटॅमिन्स पर्यंत पाठवल्या त्या नोट्स. आता इथून पुढच्या म्हणजे साधारणतः मिनरल्सच्या नोट्स मी तुम्हाला परत पाठवून देईन. ह्यात काय अडचण आहे का? कळले ना कल्पना मॅम, सुवर्णा मॅम, माधुरी मॅम? हो मॅडम, हो. हा, ठीक आहे. मग आता बंद करते. उद्या